हजर करण्यात आलं होतं. काय सुनावणी झाली आणि किती दिवसाचा एमसीआर वगैरे किंवा पीसीआर मिळाला? आज विष्णू चाटे यांना मान्यवर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. मान्यवर न्यायालयाने विष्णू चाटे यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला आहे. विष्णू चाटेने एक अर्ज न्यायालयासमोर ठेवला होता वकिलामार्फत. तो नेमकं काय होता आणि तो जो अर्ज आहे तो अर्ज विष्णू चाटे यांनी स्वतः दिलेला आहे. तो अर्ज त्यांनी दिला आहे, त्यामुळे त्या अर्जाविषयी मला काही त्याची माहिती नाही. मागच्या अनेक दिवसापासून एका मोबाईलचा उल्लेख होता सापडत नाही आणि त्या ग्राउंडवरच पोलीस कोठडी मिळत होती. आज काय झालं नेमकं? वकील हजर होते का? आम्ही तर हजरच होतो ना. आम्ही हजर होतो. आमच्या समोरच ते रिमांड यादी दाखल केली आणि आमच्या समोरच मान्यवर न्यायालयाने ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवण्याचा किती आदेश. दिवसाची आहे, किती तारखेपर्यंत आहे? आता हे जी ज्युडिशियल कस्टडी आहे, ज्युडिशियल कस्टडी 14 दिवसाची असते, परंतु मान्यवर न्यायालयाने 18 तारखेपर्यंत उद्याच्या ज्युडिशियल कस्टडीचा आदेश केला आहे. सरकारी वकील जे आहेत ते यावेळेला अनुपस्थित. त्याविषयी मला काय सांगता येईल. ठीक आहे.